शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालाची तयारी पूर्ण. निवडणूक विभाग सज्ज. सोमवारी सकाळी मतमोजणीस होणार सुरुवात. शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 जागा व पंचायत समितीच्या 14 जागांसाठी शनिवारी शांततेत मात्र चुरशीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात एकूण 71.47% मतदानाची नोंद झाली असून मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तालुक्यातील एकूण 232 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी निवडणूक प्रशासनाने 1162 मतदान कर्मचारी, 232 शिपाई, 232 पोलीस कर्मचारी अशी एकूण 1624 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदानानंतर रात्री उशिरा प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राखत पार पडली. दरम्यान सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल व पोस्टल मतासाठी 7 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलासाठी 3 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 19 फेऱ्यात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रथम जिल्हा परिषद मतमोजणी सुरू करण्यात येणार असून त्याचवेळी पंचायत समितीची मतमोजणी होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील कार्यालय परिसरात 200 मीटरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.